Thank you.
आमच्या सुधावला आमचं काय का आमचं बाकी स्क्रीन तर बाकी स्क्रीन तर बंद काय एका स्क्रीनला 3 कॅमेरे स्क्रीन मध्ये क्वालिटीचा एका कॅमेरा अनेक स्क्रीन एका बाजूला ठेव तुम्ही नाही पटकन मला सुरू करायला तुम्ही जरा सुधार लावून द्या खेळ तुम्हाला शेवटपर्यंत सूत्र एक भोग सुद्धा तुम्ही बिगर भोग्याची कुठं सत्ता होत असतो भोगे कुठं बोलणार नसतो 12च्या दिवस शिटेत मला रात्री असं झालं शेवटपर्यंत शिटे मला भोंगत नाही बॉक्स थिएटर असं बोललं तर तू कोण तिकून लावून गेला काय शिस्ती बनाव क्लिअर करून दे थिएटर मोबाइल बंद कर दीजिए थोड़ा वेळ तो माधव बरबा कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम हरि जय जय राम राम हरि जय जय राम जय जय राम झोपदार कोण आहे झोपदार हे पडदा सोडा झोपदार हा सोडा पडदा आणि मागचा पडदा सोडणे तर वर कर मरल एखादं पुढे तू मंडपाला पुढे सोडून दे ते पडदे हा पडदा काढून टाक हा काढ मागचा टाळकऱ्यांच्या मागचा सोडूनच घेते ते सोडून पर अख्खा सोडते बाजूचा मी घालवले 15-20 मिनिटं घेणे फार सोडा ते मोठाही सोडा पडद्यावर पडदा लावला त्याला त्याला सोडतो हा सोड मोठा सात पाच तीन दशकांचा मेळ
गती काही कष्ट न गती येते काही कष्ट न नाम सर्व मार्ग वरिष्ठ तेथे काही कष्ट न लागत तेथे काही कष्ट न लागत जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारुआ तेथेही मनाचा निर्धारुआ आज पानपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार वासे तेथेही मनाचा निर्धार वासे देवाचीने कामे बिन व्यर्थ रामकृष्ण पंथ करणे रामकृष्ण पंथ करणे ज्ञान देवाचिने नामे बिन व्यर्थ रामकृष्ण पंथ करमेला रामकृष्ण पंथ करमेला हरी हरी मुखे मना हरी मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरि मुखे मना हरि मुखे सात पाच तीन दशकांचा मेळा 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 एक तत्वी कळा एक तत्वी तत्विकळा दावे हरी हरी मुखे मना 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 तत्विकळा दावे हरी एक तत्विकळा दावे हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हे पुण्याची गणना हे गणना 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 पुण्याची गणना गणना हे पुण्याची
फुलाची गणना गणना
मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे सात पाचत इको काढून टाक इको बाट टर्बल फिरवल भारीतलं सगळं काढून टाकायचं 7 5 3 दशकांचा मेळा एक तत्व कळा दावी हरी मोठ नको हलवा तैसे नव्हे नाम सर्व मार्गोरिष्ठ ते काही कष्ट न लगती असा पाजपणे उलट प्राणाचा इको चालू छे अजून तेथेही मनाचा निर्धार असे ज्ञानदेवा झिने नामे विन व्यर्थ रामकृष्ण पंथ कर्मी येल हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी माझी मनी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम वर्णी माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी काय बाजवाने म्हणे ईश्वर करणं काय दाडा तुला लालो भावन हलो जरा त्याने 7 5 3 दशकांचा मेळा एक तत्व काळा दावी हरी तैशे मेन सर्व काही कष्ट न लागते आजबाजपणे उलट प्राणाचा ते मनाचा निराशे ज्ञान देवा झिने नामे विन व्यर्थ रामकृष्ण मंत कर्मे येला हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे विठाल रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या तुको समर्थ जेने केला 7 5 3 दशकांचा मेळा प्रस्तुत संगीत कीर्ती संगीत तबले सोते तत्व सर्व ते शेते निवडलेला अभंग कोणाचा अभंगाच्या शेवटचे घडवून कल्पना आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबार आहेत पुन्हा ऐका शरीरात जसे पंच प्राण आहेत पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूत आहेत तसे हे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे परत मागा परत ऐका शरीर हे
प्राणाशिवाय नाही, पृथ्वी ही पंचमहाभूताशिवाय नाही. आणि हे जग संतांच्या विचार बसू द्या तिथं बसतील तिथं बसू द्या. हे जग संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही, कधीच नाही. त्याला उलट फिरायचंय. याचं कारण आता अभंगाला सुरुवात करायची, फक्त 2-3 ओव्या. याचं कारण जगात जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला घेणं नाही, कारण वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान देव आहे. आता उलट ऐका. या विश्वात वय, जात, उंची, कुळ, गरीब, श्रीमंत काहीच विचारलं जात नाही. कुणी या आणि विठ्ठल म्हणा. जगातला एकमेव संप्रदाय वारकरी संप्रदाय. इथं आधार काढणं नको, इथं पॅन कार्ड नको, इथं 7-12 नको, इथं 8 नको, इथं कोणत्या गटाचा आहे आग लाव त्याला, कोणत्या साहेबाचा भोग घेऊन विटतो किंमत नाही. इथं कुणी या आणि विठ्ठल म्हणा. जगातला एकमेव संप्रदाय. आता उलट ऐका. कुणी या विठ्ठल म्हणा. नुसतं तुमचा उद्धार नका करू, अख्ख्या कुळाचा करून घ्या. मातृ, पितृ, भात्रा, सगोत्र अपार. कुणी या आणि भजन करा, विठ्ठल म्हणा. आणि त्यासाठी ओवी आहे 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे. ओवी ऐका एका मिनिटात. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. ओवी फिट करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. ओवी बघ कशी आहे. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. कसं? अभ्यास केला तर ज्ञान आहे, आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. रियाज केला तर पक्वाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, व्यायाम केला तर पैलवान आहे, लिंता ठेवली तर व्यापार आहे, कष्ट केले तर भाकर आहे. हसते साधे करिनी सायास करून अभ्यास हो, कारण अभ्यास तुका म्हणे. सुरुवात नाही केली कीर्तनाला. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं गेलं बंबालं ध्यान. दुसरी ओवी आहे. आतापर्यंत जगाच्या इतिहासात बोंबलत हिंडणाऱ्यांना देव भेटला नाही. हे बायका पोरं सोडा, बोंबलत हिंडा, 1.5 तास देव सोडा, देव भेटत नाही. भाकरी खाऊ नका, सफरचंद हाना, चहा पिऊ नका, दूध हाना, बायका करू नका, मोबाईल मधल्या गेम खेळा, होऊन द्या. कोणी सांगितलं तुम्हाला? उपास करा. ही उपास करणारी जी लोक आहेत ही चक्रम लोक आहेत. आठवड्यातून एक उपास ठीक आहे, आठवड्यात 15 दिवसातून एक एकादश ठीक आहे, महिनाभर श्रावण तुझ्या बापानं धरला होता महिनाभर, आणि लफडे सगळे चालू. काय उपास? तुम्ही मला जगात एखादा ग्रंथ दाखवा का उपास करणाऱ्यांना देव भेटला. ओवी सांग का? कर्म हाच देव आहे. जगात जेवढे ग्रंथ झालेत, जगात सगळ्या ग्रंथाचा अभ्यास करा, तुम्हाला 4च गोष्टी सापडतील. 1. भजन करा. 2. चांगलं वागा. 3. नीतीनं जगा. आणि कुणाचं वाईट करू नका. एवढं सांगितलंय. बाकी सांगितलं काय? रामायणाचा अभ्यास करा. अख्खं रामायण काय सांगतंय? सावत्र आईचं ऐकून जर राम वनवासाला जात असेल तर तुझ्या सख्या आईला तुला भाकरी घालाय हरकत काय? रामायण पाठ करून काय करतो तू? काय करशील? केलं रामायण पाठ, काय करशील? रामायण एकच सांगतंय, सावत्र आईचं ऐकून जर राम वनवासाला जात असेल तर तुझ्या आईला तुला भाकरी घालायला हरकत काय? याचं नाव रामायण. भागवत काय
काय सांगतंय, राजा परीक्षितीला जर 7 दिवसात मोक्ष मिळतोय तर तुझं 70व्या वर्षी पसायदान पाठ नको का? मग तो इथं 70 वर्ष राहून केलं काय? आणि तुझा पोरे म्हणतो माझ्या बापाची 70वी करायची आहे. इतक्या दिवस ते म्हातारं ठेवायची कामच काय? काय काम आहे त्याचं? शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देत नाही, काशेतलं घुशीड कधी दूध पेत नाही, गाळातला बेडू कधी फुलाचा सुगंध घेत नाही, प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही, खडकावर पडलेला पाऊस कधी गावाच्या फायद्याचा नाही, बाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही, आणि परमार्थ नसणारे घराणे कधी सुखी होऊ शकत नाही. मला जगात एखादा माणूस दाखवा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 2-4 जण आहेत. तुम्ही गंध किती लावा, गंधाचा वाद नाही, पण तुम्ही तार फाडूनच मारला. डोकंच बंद झालं तुमचं. अजून 10 मिनिटात सुधारायचंच नाही तुम्हाला काही. व्याजाचा धंदा करणारी माणसं कधी नीट मरत नाहीत. जेवढ्या लोकांनी बरे खाली बस, जेवढ्या लोकांनी जनता लुटून श्रीमंती कमवली, एक माणूस सुद्धा आतापर्यंत घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच. आणि मारताना त्याच्याजवळ कोणीच नाही, फक्त 3 जण, डॉक्टर, कंपाऊंडर, नर्स. आणि 3 नाही माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? तो काय बिबट्या होता का झुंज द्यायला? ते झुंज नव्हते देत, ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. कारण त्यांनी ग्रामपंचायतीच्या संडासात सुद्धा टक्का काढला. संडासात काढू द्या, भांड्यात काढला. मी म्हणतो भांड्यात काढू द्या, भांड्यातल्या मालातही काढला. म्हणून ओवी फिरवतो. 2-4 ओव्या आहेत, ओव्या फिट करून घ्या. नीट बसे बरे. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं गेलं बॉम्बाला कीर्तन, ध्यान. आणि 2 दुसरी ओवी झाली आपली, कर्म हाच देव, कर्म हाच देव. आता 3री ओवी ऐका. 10वा अध्याय असं म्हणतो, संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ती देवाची वस्ती आहे, असं भगवंताचं म्हणणं आहे. आता माझं म्हणणं याच्या उलट आहे, पटलं तर हा म्हणा. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही येत. आणि आलीच तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत. देव. मग शंकर स्वामीचं नाव भजनी मंडळाला सप्ताह देण्याला कारण काय? काय कारण आहे? माणसं थोडी जन्माला येतात, थोड्या दिवस राहतात, पण गावाचं नाव लौकिक करून जातात. देसवडं गाव बारीक आहे, पण बाबाजी महाराजांमुळे त्याची उंची संप्रदायात वाढली होती. बाबाजी महाराज तरुण होते, कीर्तनकार होते, पण त्यांच्या उंचीनं गावाची उंची वाढली होती. हे ध्यानात ठेवा. आणि चांगल्या माणसांना आयुष्य कमीच राहतं. काहींना अख्खं गाव कटाळलंय. आहेच मग बाबाजी महाराजांना एकच सांगू आपण, उत्तमाची उरे कीर्ती, उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती
श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. कर्म हाच देव आहे. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, पण आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय. 3 ओव्या झाल्या, आता करायची कीर्तनाला सुरुवात. आता तुमची ना आपली बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे, हे सांगायची गरज नाही. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 3 सूचना आहेत. दरिद्रवानी कीर्तनाला बसायचं नाही, यायचंच नाही. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, आम्ही जीव काढायचा, आणि तुम्ही सुताक पडल्यावानी कीर्तनाला बसायचं, यायचं नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळेल. पहिल्याच 3 ओव्या कळल्या नाही, पुढं काय कळायचंय. हा, आणि तिसरी सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची. 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेलो का नाहीच नाही, मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय समज. आणि तुला पटाव म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी. हे बा, देवाने दिलेला निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम. आता अभंगाला झाली सुरुवात. आता फक्त फटाफटा बोलावं लागेल. आता अभंगात 2च प्रश्न राहतील फक्त. प्रश्न आणि उत्तर, प्रश्न आणि उत्तर. प्रश्न माझा, उत्तर तुमचं, उत्तर तुमचं, प्रश्न माझा. फटाफटा पहिला प्रश्न सगळ्यांना बोलावं लागेल. आता टाळकरी, बेलकरी, इनेकरी, झोपदार, फिबदार, इकडे लक्ष द्या. पहिला प्रश्न माझा आहे. हा म्हणायचं, नाहीला नाही म्हणायचं. जगात देव आहे का, हा म्हणा नाही म्हणा. गेलं बॉम्बाल. हा आहे फायनल बर का, पुन्हा डोकं नाही लावायचं. आता माझा पहिला प्रश्न आहे, जगात देव आहे का. तुम्ही मला उत्तर दिले आहे. मी तुम्हाला लगेच प्रश्न विचारतो, बसलेल्यापैकी कोणी पाहिलाय का. तुमच्या का उत्तर आहे नाही. सुधरतंय ना. नाही. आता उलट फिरा. फुलात सुगंध आहे का. आहे. फुलात सुगंध आहे का. आहे. लाकडात अग्नी आहे का. आहे. उसात साखर आहे का. आहे. दुधात लोणी आहे का. आहे. मग जगात देव आहे का. आहे. आता पुन्हा उलट फिरा. फुलात सुगंध आहे पण घेतला तर. लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर. हृदयात देव आहे पण संतांची सेवा केली तर. आता पुन्हा उलट फिरा. तिथंच एक 5-10 मिनिटं समजायला जर जाईल पण फिट. पुन्हा उलट फिरा. पटापटा बोलत जा. आता हे लाकडाची राख होईल. वय सोडू नका, मग मजा राहत नाही. एकदा कीर्तनाचं असं आहे, एकदा लिंक लागली ना, करंट लागला ना ऐकणारा, त्याला विक्षेप चालत नाही. चला पुढं. लाकडाची राख होईल. उत्तर आलं बरं का. लाकडाची राख होईल. राखेचं लाकूड होईल का. पटकन नाही. उसाची साखर होईल. साखरेचा ऊस होईल का. नाही. दुधाचं लोणी होईल. त्याचं दूध होईल का. नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा आत्मज्ञान आलं की दुःख येणार नाही. काय भाषा आहे. आत्मज्ञान हे बाहेरचं जाऊ द्या. हे गाड्या बिड्या, बंगले बिंगले, याला काय आग लावता. हॅलो, मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची का. आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. अख्ख्या गावात तू एकटाच न रे का. अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 12 होतात रंग बदलून. आणि तुला एकच झालं तर पोरग पालत पडायला लागलं का टेटसला. पोर उतानं पडायला लागलं का टेटसला. पोर दात वासवायला लागलं का टेटसला. पोरग तुला हाणताना टेटसला थुई. हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं, हा काय पराक्रम आहे काय. हॅलो, मी ग्रामपंचायत सदस्य आहे. घरी जाय, कागद आणि पेन घे आणि एकटा बस. तुझे पैसे किती गेले याचा हिशोब काढ. तू नाही बिन पाण्याची पिऊन झोपला तर काय. तुला ग्रामपंचायत सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले येडे. तू सदस्य नाहीये, तुझा गेम केला गावानं 13 लाखाला. 80% ग्रामपंचायत सदस्य असे आहेत का त्यांना जर ग्रामसेवकाने इंग्रजी शिवी दिली तर ते वन्स मोर म्हणतील अशी स्थिती आहे. चाललंय आंधळ दळीत आहे. हो, म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच जात नाही.
ती विधी एक म्हातारी आहे, ती कोलगेटची जाहिरात करते, तिला दातच नाही आणि ती म्हणते हे मला पोषण देतंय. मी म्हणतो देऊ दे, तू लावी ती कुठं काय घेऊन बसलाय. चला आता उलटे फिरायचं बरं का. करंट लागलाय तुम्हाला. आता करंट लागलं का सोपं झालं. म्हणजे लाकडात आगणी आहे, उसात साखर गेलं बांबाला आहे, मग हृदयात देव आहे. आता उलटे फिरवतो. अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198. ओवी आपल्याकडे नंबर सगळं डोळा घ्यायचा. अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198, ओवी नंबर 199 आणि ओवी नंबर 200, ओवी नंबर 201. 4 ओवी ऐका. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल परिस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा आत्मज्ञान आलं का दुःख येणार नाही. शाळेतलं ज्ञान सोडून द्यायला कोणी खात नाही. काही माणसं म्हणतात मला 40,000 पगार आहे. तुझ्या इतका पागल माणूस तूच आहे. तू 10 लाख भरले तेव्हा तुला 40,000 पगार आहे. म्हणजे तुला पगार नाहीये, ते 10 लाखाचं 4% व्याज आहे. तुला अक्कल नव्हती म्हणून तू साहेबांना सांभाळायला दिले. साहेब मुद्दल वापरीतो, तुला याच देतो, त्याच्यावर तू सासरवाडीचं कल्याण करतो. तुला नोकरी कोणी सांगितलं. शिवाय ज्यानं नोकरीला लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करावा लागतो. विरोधी पक्षाच्या सभेला जरी दिसला सस्पेंड. साहेब म्हणले बैल गाभान चूक. 9वा महिना म्हणल्यावर साहेब म्हणतील अर्ज न देता बैल गाभान कस काय. मग आपण म्हणायचं बैल झाला. हा मग बरोबर आहे. आणि बैलाला गोहरा झाला एकदम बरोबर. आणि त्याचंच दूध तुम्हाला चहाला दिलं आता अगदी बरोबर. या जगात बसलेल्या लोकांना तळतळीनं सांगतो इंद्रिकेचं कीर्तन आहे. आता 31 वर्षे माझे लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्याने मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. आणि ह्या जगाला खरं चालत नाही. ह्या जगाला 2च गोष्टी लागतात. आमचे महाराज सुद्धा असेच लागतात लोकांना, सज्जन हो भाविक हो. आता 14 दिवस तुम्हाला अनुभव येईल सप्त्यात. पहिले 15 मिनिटं ज्याच्या घरी जेवला त्याच्यावर बोलायचं. दुसरे 15 मिनिटं ज्यानं तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं अर्धा तास. आणि अर्धा तास ज्याच्या पाकिट गुतलं त्याची पुरी लाल करायची. आपली पिवळी झाली तरी चालन पाहिजे त्याची लाल. किती गेले 1 तास. 15 मिनिटं आई, 15 मिनिटं बाप, 15 मिनिटं एखादा पवाला, संपलं कीर्तन. ऐकायला या बया. काय आईची माहिती सांगितली बाई बाबानं. माझ्या तर खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई. बाई माझ्या पप्याच्या बापानं मला 2 वेळा उचलून आपटलं पण मी रडले नाही. एकदा तर गिन्नीतच आपटलं तरी रडले नाही. पण बाबाच्या कीर्तनात जसा रडले बाई. आणि तुला म्हणून सांगते जे माझ्या घरात घडात तेच बाबानं तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. बाबानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हाणली. तुला काय माहिती काय आलंय महाराज. चला आता उलट फिरलो बरं का. म्हणजे जगात देव. आता फिट बसले. देवा ही देव आहे